हाय सगळ्यांना नमस्कार. शुभ सकाळ. आता वाजले 11. सगळं काम देऊन सगळं निवांत झालंय. फक्त कपडे राहिले ते. तर आज काय सकाळपासून आपला व्हिडिओ केलाच नाही स्वयंपाकाचा विभागाचा काय सुद्धा नाही. तर तुम्ही स्वयंपाक केलाय बरं का. तर मी कालच्या व्हिडिओमध्ये मी असं म्हणले होते का नव्हते काय माहित नाही, पण मला लय जणांच्या कमेंट अशा आल्या मला की तू कामाला जात जा काय नाही. आम्ही आयत बसून बसतोय आणि आम्ही काय नाही हवा खातो आणि हवा पितो आणि हवाच सगळं करतो. हवाच अंगाला गुंडाळतो, त्यामुळे आम्हाला कामाची गरज नाही. चांगली आपल्याला कमेंट करतात ती आहे. चांगली कमेंट करतात ते आहेत बाई. मग चांगले कमेंट्स करतात ना, तर त्यांना एक मनापासून धन्यवाद. कारण तुम्हाला वाटत असेल की घरात बसत असताल कदाचित, तर घरात नाही बसत. आम्ही रोज कामाला जातो आणि कारण घरी जर असलो असतो तर काय गरज पण नाही ना एवढं आवरायची सवरायची भाड्याचे रूम हे ते करायची काय गरजच पडत नाही. मग गावालाच राहिलेलं काय वाईट आहे हे का नाही. सिटीमध्ये आलं तर खर्च किती असतो तुम्हाला माहितीच आहे. रूम भाडं आलं, रोजचा खर्च दुधाच्या पिशवीचा. गावाकडे काय काळं पाणी करून पितो, पण सिटीत आल्या दुधाचा चहा प्यावा लागतो. मी बटीवर होती तर त्यांना माहित आहे की मी रोजचा दुधाचा चहा ते लावला होता. नको आता माझ्याकडे राहू तुझ्या. बघा आता ह्यांचा व्हिडिओ चालू होता म्हणायचं की काढ आणि आता तर ते गेलं कामाला. मला जायचं लेकरांकडं. तुमचं म्हणणं होतं की मी जावावं लेकरांकडं नाही यावं. पण स्वाती जाणार तर मला कर म्हणा. आता सवय लागली ना भटीवर. तर 2-4 महिने, परत इथला 1 महिना, 5-6 महिने झालं स्वाती बरोबर. आता कर म्हणा मला. पण स्वातीच्या जाग्याला झाली एक मैत्रीण मला. पण तिचं काय खरं आहे. आता आज जाईल, उद्या राहील, परवा दिवशी भाळवणीला जाईल आणि पार मंगळवार बुधवार लागेल स्वातीला यायला. मी तुमच्यासारखे नाही बघ. मी एकदा वायदा केला करा तेवढ्याच माहितीवर. हा माझं जाते ना मंगळवार बुधवार पर्यंत. तुम्ही एक सुट्टी म्हणता दुसरा सुट्टी करता, पण मी वायदा केलाय का नाही की रविवारी असं आहे माझं. तुमचं कसं आहे की भाऊ काय करत नाही तर बघत नाही तर माझं दोघं मिळून बघतो, त्याच्यामुळं काय माझी अडचण येत नाही. लेकरांच्या कधी गळ्यात मिठी मारती आणि कधी जाते कधी 2-3 दिवस दादाला इकडं मग इकडं आणलं का परत लेकरांना सवय तशीच लागते की बाबा लगेच फिरायचं जायचं. मग सारखं इकडे वाटतात. दिवाळी पण लांब आहे, नाही तर दिवाळीचं चांगलं. आता झालं की आपल्या ओळखी पाळखी दिवाळीत आणाय काय अडचण. दिवाळीला तसं आहे. दादाचा दाखला आला नाही. दादाचा दाखल्याचं बघावं लागेल काहीतरी उद्या. अगं सोमवारी जाऊ स्वाते. सोमवारी दाखला भेट जायचंय सोमवारी. मग छोकरीचा बी दाखला आणायचंय मला. मग मी बघू की उद्या काय होतंय काय नाही. पण मला लेकरांची गाडी घेऊन मला दिवस राहायचंय. उद्या जा राहा, परवा दिवस सोमवारी मग डायरेक्ट दाखल्या कामाचं खडं होतंय. मग आज काय मला चलते परत अजून हप्ता येतोय या गाडीचा मोबाईलचा हप्ता येतोय या. मग त्यांनी 25 तारखेला पगार होणार आहे डायरेक्ट 1 तारखेला. तर 25 तारखेला होतो की आपला पगार. आज तर दिवाळी भरला बया तर मी लेकरांचा काला होता म्हणून कधी आलता मोबाईल. ए मोठा रात्याच्या आमच्या इथं नाही केसलं इथून पण तरी केस फरक पडला इथल्या पाणी. शेरगावात आल्यावर आहे केस वाटते ते कलर येतो. काय करायचं, जिकडं गावाकडे नेहून कलर दाखवा तर जाऊस तर काळा पगला पडतोय. पडतोय माझा. गावाकडे गेली की काळी कुळकुळीत होती.
तर तुम्हाला मी बघायला भेटते की लेकरं तुम्ही बी लय दिवस झाला व्हिडिओ बघितला नाही लेकरांचं आलं नाही ते आहे का नाही. तायडाला तर मी किती 2 महिने झाले तिला तर सोडलेलं नाही. माझा मोबाईल कुणा कुणाला बघायचा आहे हो का बघा पाठीमागणं असं आहे. सांगा माझ्या मोबाईलची किंमत किती असं आणि माझ्या मोबाईलचं नाव काय आहे. तर कुणा कुणाला आवडेल सांगा आहे का ना लेकरं बघायला. तर तसं मी लय ताईंचं मला हे कमी देते की तुझी लेकरं असल्यावर भारी वाटतं व्हिडिओ बघायला मजा येते. तर आपलं येतं तिथला आता 5-6 व्हिडिओ नाहीतर मी वर्ष माहेरला लावते कामाला. एक जण मला काय म्हणतंय हा का कमेंट आली आहे केळ बघितली का कवा. काय माणसं येतं कसल्या घाण घाण कमेंट्स येतात. आणि तुम्हाला एक सांगू का असल्या घाण कमेंट्स मुळे का नाही जास्त व्हायरल होतात व्हिडिओ. त्यामुळे मला काय वाटत असल्या मूर्ख लोकांकडे अजिबात लक्ष देऊ नको. राधा तुझं काम करत राहा आम्ही तुला लाईक करत राहू. जळणारे लोक तुला जाणून बुजून खच्चीकरण करतात. गाडी घेतली कॉंग्रॅच्युलेशन ताई. अशी तुझी प्रगती हो. तुमचे मिस्टर चांगले कष्ट करून संसार करण्यात हातभार लावो. हीच तुमच्या संसार राजा राणी सारखा हो हेच ईश्वर चरणी प्रार्थना. आणि तिथे गेलं का सांगा राधा ताई तुझा नवरा हिरोवाने दिसतोय हो. फेसबुकच्या कमेंट कधी माझ्या वाचायला जावा तुमच्या लक्षात. तर पैसा पैसा करून माझी खराब झाली एवढी तब्येत. इरस बांध नवऱ्याचं नशीब आहे का माझ्यासारखी बायको भेटायला. माझं स्वतःचं कौतुक मीच करते कारण माझं कौतुक कुणीच करत नाही. हो लाग ₹1000 पावशेर केस येते छटाकभर केस 250 रुपये दे. जाता जाता बाहेर टाका सामाना निघाला तुम्हाला घ्या तिथं ₹500 त्याचं. मला काय रुपये नको. ब्रँड आहेत ह्याच्यामध्ये काय नाही ते काय ब्रँड केस आहेत ह्याच्यामध्ये ब्रँड वा टाकलेला आहे त्या त्याला आता साडीला पेन करते ना आवडते. होय दोन असं तर काहीच नाही का बसून 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 आज माझी कंबर गळ येते पण मी दम किचक धरत असून का तर ताईच्या फेसबुकचं 50K झाल्यावर आम्हाला पार्टी आहे बघा हॉटेलमध्ये नेऊन केक बीक कापून. माझ्या फेसबुकची आयडी आहे. तर या सगळ्यांनी पार्टी खायला गाडीची पार्टी आहे 50K झाल्यावर त्याची एक पार्टी आहे. तर आता युट्यूब फॅमिली सुद्धा आहे ना. आणि तुमच्या आशीर्वादामुळे तर चांगलं झालंय ताईचं. सगळ्यांना मिळालं नाही माझ्या घरी यायचं. घरी काही तर काम आहे 12 म्हणते काय माझं फेसबुकचं पेमेंट एवढं बनणार आहे आता. दिसलं का तुम्हाला हे माझं फेसबुकचं पेमेंट एवढं येणार आहे. जाऊ दे सगळ्यांनी आशीर्वाद दिला सगळ्यांनी तुम्हाला सहकार्य केलं त्यामुळे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद तुम्हाला आहे तर त्याच्यामुळं एकदम भारी. कोपरापासून जोडा घ्या तेच राहता इकडे काय करावं काय तसं काय असतंय असं पोहायला.
तर चला असं द्या, हे आपलं फक्त मजेशीर व्हिडिओ.